नमस्कार मंडळी, आज रविवार आहे तर आज आम्ही आमच्या किचन मध्ये खास मच्छी बनवणार आहोत। आज आम्हाला काहीतरी झणझणीत खायचं आहे। चला तर मग तुम्हाला मी दाखवते की आज आम्ही दोघांनी मिळून कुरकुरीत मांदेली फ्राय आणि गरमागरम कोळंबीचं कालवण कसं केलं, तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। चला आज मी तुम्हाला मांदेली फ्राय करून दाखवणार आहे। तर बघा, सगळ्यात आधी ही ताजी मांदेली, हिला आम्ही आलं लसूण पेस्ट, मालवणी मसाला, लाल तिखट, हळद आणि थोडस कोकम आगळ लावून 10 मिनिटं मुरवत ठेवलेलं आहे। तुम्हाला माहिती आहे का, मांदेली जेवढी छोटी तेवढीच ती चवीला फारच स्वादिष्ट लागते। आता ही मांदेली मी तांदळाच्या पिठात घोळवून ती फ्राय करणार आहे। बघा, अशा प्रकारे मांदेली कुरकुरीत तळून तयार झाली तर ती एकच नंबर तळून तयार झालेली आहे। चला आता मी ग्रेव्ही बनवायला घेते। रस्स्यामध्ये मी कोळंबीचं कालवण बनवणार आहे। बघा, या कोळंबीच्या कालवणासाठी एक खास प्रकारचं वाटण मी तयार केलं होतं। हे वाटण मी फोडणीच्या तेलात चांगले 2-3 मिनिटे परतलेलं आहे। हे बघा, वाटण आता तेल सोडायला लागलेलं आहे। या घरगुती तयार केलेल्या वाटणाचा सुगंध अख्ख्या घरात दरवळतोय। तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणती मच्छी खायला आवडते। चला, वाटण परतून झालं, त्यात आता ही स्वच्छ केलेली कोळंबी टाकून घेते। ही कोळंबी तयार व्हायला जास्त वेळ लागत नाही, फक्त 5 ते 7 मिनिटं शिजवायचं की झणझणीत कोळंबीचं कालवण तयार होते। मात्र जास्त शिजवलं की कोळंबी चिवट होते बरं का। तयार झाल्यावर शेवटी वरून भरपूर कोथिंबीर टाकली की झालं आपलं कालवण खायला तयार। हे बघा, आजचं आमचं अस्सल कोकणी थाळी सारखं ताट वाढून तयार झालेलं आहे। मांदेली काय खूपच कुरकुरीत झालेली आहे आणि कोळंबीच्या रश्याची चव तर एकदम भारी लागते बरं का। चला आता आम्ही दोघं पण हे मच्छीचं ताट पटापट संपवतो। तुम्ही सुद्धा असा बेत नक्की करा आणि तो कसा झाला ते कमेंट करून आम्हाला कळवा। चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नव्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत खात राहा, खुश राहा, आनंदी राहा। धन्यवाद।